हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, माझा जो चेहरा होता तो तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघून घ्या. मी अशा थोड्या थोड्या क्लिप काढून ठेवल्या होत्या. तर चेहऱ्यावर पूर्ण वांग भरला होता. खूप ॲक्ने डल झाला होता. तुम्ही बघू शकता किती डार्क डाग होते माझ्या चेहऱ्यावर. आणि त्यानंतरचा हा पण एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, की किती फरक जाणवला आहे माझ्या चेहऱ्यावर. तर ही रेमेडी तुम्हाला करायची आहे. आणि जास्त काय मी काही क्रीम किंवा जास्त काही महागचं सांगणार नाही. एकदम सोप्या आणि साधा तुम्हाला मी रेमेडी सांगणार आहे. तर इथं आपल्याला घ्यायची आहे तुरटी. तुरटी आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात ₹10 ला बराच मोठा खडा असा भेटतो. तो छान असा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि तो जेवढा आपल्याला म्हणजे जसा चेहऱ्याला लावायला पाहिजे असतो तसा कधीच तो बारीक होत नाही. एवढा बारीक होत नाही. तर तो जेवढा होतोय तेवढाच बारीक करून घ्या. जेवढं तुमच्याच्याने होतंय तेवढं बारीक करून घ्या. तर तुरटीपासून आपल्या चेहऱ्याचा म्हणजे रिंकल्स असू द्या किंवा डाग किंवा वांग तर ह्या गोष्टी जातात. तर इथं बघू शकता मी ती जेवढं मला बारीक होते, त्याची बारीक म्हणजे बारीक करून घेतलाय. जास्त पण ते बारीक होत नाही. आणि त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती अजिबात विसरू नका करायला. ती मी जे सांगणार आहे ते सगळ्यात बेस्ट आणि त्यामुळे तर सगळ्यात म्हणजे आपल्या चेहऱ्याला फायदा जाणवणार आहे किंवा जो तुम्ही माझा पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये जो रिझल्ट बघितलेला आहे मागं, ते आणि असं नाही की एकदा लावलं तर तुमचं हे जाईल असं अजिबात नसते. तर हे तुम्हाला अ, आठवड्यातून 2-3 वेळा आपल्याला जमल तसं लावत 1 महिना, 2 महिने तुम्ही ही तर सतत ट्राय केलं. दररोज लावा असं अजिबात मी म्हणणार नाही. आठवड्यातून 3 वेळा लावले तरी चालेल, 2 वेळा लावलं तरीही चालेल. पण नक्की लावा. आणि महिना 2 महिना काहींना जास्त असेल तर 2 महिना आणि कमी असेल तर 1 महिना चेहरा तुम्ही बघितलाय माझा मी परत तेच बोलणार नाही. तर इथं बघू शकता किती छान प्रकारे तुरटी तयार होते आणि जे आत्ता जे बनणार आहे ते खूप बेस्ट आहे. तर तुरटीचं पूर्णपणे असं पाणी तयार होतं आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर किती छान अशा प्रकारे त्याची पावडर तयार होते. ती पावडर आपल्याला पाहिजे असते. ही मी परत सांगते, की ही म्हणजे ही आहे स्टेप ती करायला अजिबात विसरू नका. हे कंपल्सरी करायचंच आहे. तर बघू शकता आता किती छान प्रकारे ते तयार होत आहे. खूप मस्त असं तयार होतं आणि ते आपल्याला खूप स्किनसाठी किंवा आपले कोपरे, हात ते बी डल पडले असतील, काळे पडले असतील. होतं कधी-कधी तसं. चेहरा छान असतो पण हात हे काळे पडलेले असतात. तेव्हाही तुम्ही लावलं तरीही म्हणजे तसं असेल तरी लावलं तरी चालेल. तुम्ही फक्त बघून सोडून देऊ नका. खूप बेस्ट असा मी तुम्हाला उपाय सांगते. मग असं नाही की फक्त वांग असेल किंवा काय पिंपल्स असू द्या, डाग असू द्या, काळे म्हणजे जे पिंपल्स आपण फोडतो आणि ते डाग पडतात ते असले किंवा वांग काहीही असो. पण तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा. थंड झाल्यानंतर इथं बघू शकता किती छान असं तयार म्हणजे ते पूर्ण एक पावडर हे जी आपण बनवणार आहे वाटून, पण आता किती छान तयार होतंय ते बघा तुम्ही. पुढे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठेही स्किप करू नका. काहीतरी तुम्ही समजा पळवत व्हिडिओ बघितला किंवा काही गोष्टी स्किप केल्या, तर तुम्हाला समजणार नाही आणि पाहिजे तसा रिझल्ट येणार नाही. तर मग असं होईल की काही नाही ह्याचा रिझल्ट येत नाही, असं तुम्ही बोलचाल. त्यामुळं हे शेवटपर्यंत बघा तुम्ही व्यवस्थित. तर आता मी याचं डबल जी आपला खलबत्ता आहे, त्यात हे परत टाकणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे. याच्या बी आपल्याला पावडर तयार करायची आणि ह्याची पावडर जी बनणार आहे ती सगळ्यात बेस्ट आहे. पहिल्यांदा जे असतं ते तसं लावण्यापेक्षा तुम्ही असं एकदा लावून बघा. तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील की तुरटी बारीक करून लावली. पण तुम्ही असं करून जे मी आता केले 2 नंबरची स्टेप तसं तुम्ही नसेल बघितलं. तर असं मला वाटतंय. तर तुम्ही कमेंटमध्ये बी सांगा की तसं तुम्ही बघितलं होतं का? किंवा तुम्ही कधी लावलं आहे का तसं? ते बी नक्की सांगा. तर इथं बघू शकता पावडर तयार झालेले. तरी पण मी ती पावडर दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊन ही आपल्याला चाळून घ्यायची हां. तर आता असे पण बारीक झाले आहे, तरी पण त्यात काहीच नको आपल्याला. आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे. त्यासाठी मी तिला चाळून घेत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मी आपल्या चहाच्या गाळणीनं चाळून घेते.
त्यातून जेवढं जे खाली पडेल ते सगळं मऊच पडणार आहे आणि वरती वरती थोडंसं, कारण थोडं फार गोष्टी काही बारीक होत नाहीत, जेवढं आपल्याला पाहिजे तसं चेहऱ्याला लावण्यासारखं बारीक होत नाहीत. त्यामुळे इथं बघू शकता किती छान असं एकदम पावडर तयार झाले. तर यातली आपल्याला थोडीशी घ्यायची, जास्त नाही. आणि खरंच थोडेच डाग असतील तर पूर्ण चेहऱ्याला अजिबात लावू नका. जिथं डाग आहे तिथंच एक एक टिपका लावा तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला पाहिजे मध. मध कंपल्सरी लागेल आणि लिंबू, ज्यांच्या चेहऱ्याला सूट होतं त्यांनी लावा. माझ्या चेहऱ्याला लिंबू नाही सूट होत, त्यामुळे लिंबू मी घेतलेलं नाही. आणि त्यानंतर लागणार आहे हळद. हळद सर्वांनी, म्हणजे हळद चांगलीच असते आपल्या चेहऱ्यासाठी. हळद सगळ्यांनी घ्या. हळद आणि तुरटी जे मी जे बनवून घेतली तशी, आणि प्लस मध. एलोवेरा जेल तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तर नाही घेतला एलोवेरा जेल. जे आता म्हणजे त्यातच खूप छान पेस्ट बनली, त्यामुळे एलोवेरा जेल नाही घेतलं. जसं ते बनले तसं ते ओके आहे. तर तुम्ही बघू शकता, फक्त छान मिक्स करून घ्या. चम्मचनं छान असं मिक्स होत नव्हतं, म्हणून मी छान बोटाने मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ती तयार झालेली पेस्ट. अशी तुम्ही बनवून घ्या आणि एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या स्किनसाठी खूप छान असा रिझल्ट येतो याचा. तुरटी तुम्ही पहिल्यांदाच लावत असेल तर पॅच करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतरच लावा, जेणेकरून की तुम्हाला काही त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.